मी सुनील महाराज राजवडे, गुरुकृपा वारकरी विद्यार्थी शिक्षण संस्थेतील आमचे सर्व विद्यार्थी. गेले 4 वर्षापासून आपली गुरुकृपा वारकरी विद्यार्थी शिक्षण संस्था चालू आहे. या ठिकाणी मधुसूदन महाराज आले आणि आल्यानंतर भामचंद्र डोंगराविषयी मला कळाल्यानंतर माझं एक आव्हान आहे की आपल्या सर्व वारकरी संप्रदायाला, की वारकरी संप्रदायाने आपल्या जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला वारसा दिला. नवे नवे जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला जगावं कसं, परमार्थ करावा कसा, हे सर्व काही सांगत असताना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परमार्थाला सुरुवात कुठून केली असेल तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. ज्यावेळेस विठ्ठलाचं नामस्मरण करायचं आणि हे नामस्मरण करण्याकरता वनांतराला गेले, नवे नवे भामचंद्र डोंगरावरती गेले आणि त्या भामचंद्र डोंगरावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी एकांतामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला आळवलं आणि भगवान परमात्म्याला आळवून या ठिकाणी आपल्याला जी ग्रंथ सामुग्री जी काही मिळाली ना, ती देवाच्या कृपेने आणि त्या भामचंद्र डोंगराच्या कृपेने या ठिकाणी मिळाली, मी असं म्हणता येईल. परंतु या ठिकाणी मिळत असताना सुद्धा आजकाल पाहायला गेलं तर तो भामचंद्र डोंगर या ठिकाणी त्याचं उत्खनन चालू आहे आणि ते उत्खनन चालत असताना आपले जगद्गुरु तुकोबाराय जर वाचवायचे असतील, जगद्गुरु तुकोबाराय जर आपल्या पुढच्या पिढीला कळायचे असतील, नवे नवे जगद्गुरु तुकोबारायांनी केलं काय हे जर पुढच्या पिढीला करायचं असेल ना, तर आपला भामचंद्र डोंगर हा वाचला गेला पाहिजे. कारण भामचंद्र डोंगर जर वाचला तर आपले जगद्गुरु तुकोबाराय, आपले संत हे वाचतील. मी अनेक वेळेस सांगत असतो की अरे बाबा, संतांची जरी आपण श्रीमंती पाहत असताना अनेक जण श्रीमंती पाहतात की बाबा पैशामध्ये श्रीमंती आहे, परंतु श्रीमंती ही संतांची पैशामध्ये नाही, तर त्यांनी केलेल्या कार्यामध्ये, त्यांनी केलेल्या कर्तृत्वामध्ये आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या वारसामध्ये त्यांची श्रीमंती आहे. म्हणून भामचंद्र डोंगर हा वाचला पाहिजे. मी अनेक सगळ्या महाराज मंडळींना, सगळ्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांना, तमाम वारकऱ्यांना सांगतोय की अरे बाबा, हे सरकार शक्यतो पाहायला गेलं तर आपलं ऐकत नाहीये. ते भामचंद्र डोंगर तुम्ही तिथं जाऊन पाहिलात ना, तर पाहिल्यानंतर त्या ठिकाणी अनेक पद्धतीने उत्खनन चालू आहे. कारण हे सरकार आपलं ऐकत नाहीये, कारण त्यांना पैसा मिळत नाहीये. जिकडून पैसा मिळेल तिकडे ते सरकार पळतंय. कारण आपल्या वारकऱ्यांचं एकच निष्ठ आहे की बाबा, आपण संत तुकोबारायांची भूमी ही वाचवली पाहिजे. आपल्याला अनेक आपले साधक सुद्धा त्या ठिकाणी जाऊन गाथा पारायण करतायत, नवे नवे गाथा पाठ करतायत. त्यांना पुढील आयुष्यासाठी अनेक वारकरी तयार होणार आहेत. या वारकऱ्यांना तयार होण्याकरता त्या ठिकाणी गाथा पारायण करायचे, गाथा पाठ करायची, याच्याकरता भामचंद्र डोंगर वाचला पाहिजे आणि त्या तपभूमीमध्ये आपण सगळेजण राहिलो पाहिजे. याकरता तो भामचंद्र डोंगर वाचला पाहिजे. म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करायचे आणि आपला जो भामचंद्र डोंगर आहे जगद्गुरु तुकोबारायांनाच वाचवण्याकरता आपण निघालोय हे समजून आपण सर्व वारकऱ्यांनी एकत्रित येऊन हा भामचंद्र डोंगर वाचवला पाहिजे. भामचंद्र भगवान की जय.